महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक येथे 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप स्वर्गीय सुरेश शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपक्रम राधिका फाउंडेशनचा पुढाकार। स्वर्गीय सुरेश शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राधिका फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम विद्यालय जुना आडगाव नाका येथे शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, पट्टी, गणिती साधने यांसारखे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे नेतृत्व राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी केले। त्यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि सांगितले की मुलांचे शिक्षण हे पहिल्यापासूनच भक्कम असले पाहिजे। त्या दिशेने राधिका फाउंडेशनने शाळा दत्तक घेऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे। हा उपक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही पुढील आठवड्यापासून राबवला जाणार आहे। कार्यक्रमात डावरे सरांनी मुलांचे सहकार्य करत शाळेच्या भावी गरजांवर चर्चा केली। याशिवाय शाळेतील शिक्षकांनीही उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला। यावेळी उपस्थित संगीता हिंगमेरे, वंदना बनकर, दीपाली चेडगे, स्नेहा शिंपी, संध्या सावंत, प्रीती म्हसदे, उमा परदेशी, अनिल नहार, विकी कुटे, महेंद्र आहेर, अर्चना कोक यांचा समावेश होता। तसेच शिक्षक वृंद खंडेराव डावरे, आशा देशमुख, सरला नलगे, अविनाश वाघ, कीर्ती मोरे, भगवान अहिरे यांनी उपस्थिती लावली। राधिका फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक व शिक्षकांनी विशेष कौतुक केले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।